जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। उल्हासनगर शहरात पावसाळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना महापालिकेकडून करण्यात येणाऱ्या नदी आणि नाले सफाईच्या कामाचा अक्षरशः फज्जा उडाल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे। स्टेशन पलीकडील उल्हास नाल्याच्या सफाई दरम्यान ठेकेदाराच्या कामकाजातील हलगर्जीपणा पुन्हा एकदा उघड आलाय। नाल्यातील गाळ आणि घाण जेसीबीच्या साहाय्याने बाहेर काढली जात असताना तीच घाण काही वेळात पुन्हा नाल्याच्या मधोमध टाकली जात असल्याचे प्रकार प्रत्यक्ष पाहायला मिळाले। त्यामुळे ही सफाई नागरिकांच्या डोळ्यात धूळफेक करण्यासाठी सुरू आहे का, असा संतप्त सवाल आता उपस्थित केला जातोय। शहरातील नागरिकांच्या कराच्या पैशातून कोट्यवधी रुपयांची कामे दिली जात असताना प्रत्यक्षात मात्र थूकपट्टी लावून कामं सुरू असल्याचं चित्र दिसत आहे। पावसाळ्यापूर्वी नाले खोल आणि स्वच्छ करणे अपेक्षित असताना केवळ दिखाऊ सफाई करून प्रशासन आणि ठेकेदार दोघेही जबाबदारी झटकत असल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली। जर योग्य प्रकारे नदी आणि नाल्यांची सफाई झाली तर मुसळधार पावसात नाले तुंबून पाणी थेट नागरिकांच्या घरात घुसण्याची भीती व्यक्त केली जाते। दरवर्षी पावसाळ्यानंतर पूरस्थिती, घरांमध्ये शिरणारे पाणी आणि नागरिकांचे होणारे हाल यावर प्रशासनाकडून मोठमोठ्या घोषणा केल्या जातात। मात्र प्रत्यक्षात परिस्थिती बदलण्याऐवजी तीच जुनी निष्काळजीपणाची पुनरावृत्ती होत असल्याचे या प्रकारातून स्पष्ट होत आहे। आता महापालिका प्रशासन संबंधित ठेकेदारावर कारवाई करणार का, की पुन्हा एकदा नागरिकांच्या जीवाशी खेळ करून कागदोपत्रीच नाले सफाई पूर्ण झाल्याचे दाखवले जाणार, असा संतप्त सवाल उल्हासनगरकरांकडून उपस्थित केला जातोय। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।